आज महापालिकेत काय नक्की झालं आपल्या मतदारसंघावरून काय काय नक्की पुणे महानगरपालिकेचा मी सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी नगरसेवक झालेलो आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा मी सदस्य आहे आणि एक नगरसेवक म्हणून स्थायी समितीचा सदस्य म्हणून मला जे काही बजेट मिळालेलं आहे पुणे महानगरपालिकेचा म्हणून तो माझा अधिकार आहे, माझ्या प्रभागातील जनतेचा अधिकार आहे. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षामध्ये आहे, म्हणजे आमचा विरोधी पक्षनेता आमचे आहेत. त्यामुळं माझ्या मतदारसंघातली जी काही अनियमित कामं झाली त्या कामांची चौकशीसाठी मी काही एक प्रस्ताव स्थायी समितीपुढे दिला होता, पण स्थायी समितीने त्या ठिकाणी तो प्रस्ताव नामंजूर करून उलटं राजकीय सुडापोटी एक मी सदस्य असूनसुद्धा महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं की एखाद्या सभासदाला दिलेला निधी त्या ठिकाणी शून्य करण्यात आला. त्यामुळं ही राजकारणाच्या जागी राजकारण असावं, पण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने विकास निधी हा सर्वसामान्य नागरिकाचा असतो. तो कुठल्या नगरसेवकाचा नसतो, तो कुठल्या आमदाराचा नसतो, तो सर्वसामान्य नागरिकांसाठी वापरला असतो. आपण रस्ते असेल, रोड असेल, मैदान असेल, उद्यानं असतील. हा निधी शून्य करण्यात आला कारण कोणावर आरोप केले का आपण काय नक्की पालिकेत काय? मी महानगरपालिकेमध्ये कोणावरही आरोप नाही केले, फक्त काही विकास कामांची चौकशी करण्याचा मी प्रयत्न केला. फक्त ती चौकशी करताना सुद्धा कोणाचं मी नाव नाही घेतलं, काय नाही. फक्त काही कामं अनियमित झालेली आहेत, या कामाच्या बाबतीत चौकशी व्हावी एवढीच फक्त मागणी केली होती. कोणत्या मतदारसंघातली तरी? कोथरूड विधानसभा मतदारसंघातली. चंद्रकांतदादा पाटील. हो, चंद्रकांतदादा पाटील. त्याच्यामध्ये अनेक कामं आहेत. समजा अल्ट्रा व्हायलेशनचा एक विषय आहे, 4 स्विमिंग पूलचा, काही बसस्टॉप आहेत, काही ठिकाणचे पेवर ब्लॉक आहेत, अंडरग्राऊंडची ड्रेनेज लाईनची कामं आहेत. अशी अनेक विकास कामं आहेत की जी काही ठिकाणी शंका आहे, काही ठिकाणी कामं झाली नाही, काही ठिकाणी अनियमितता आहे. या कामांचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आहे आणि त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. म्हणजे कोथरूडमधल्या जी हे आहेत थोडक्यात कामांची मागणी केल्यामुळे हा निधी स्थायी समितीच्या ह्याच्यात हो, कोथरूडमधल्या काही विकास कामांचा चौकशी करावी. काही विकास कामं अनियमित आहे याच्या बाबतीत चौकशी केली किंवा आवाज उठवला किंवा चौकशीची मागणी केली, कोणावरती आरोप नाही केले, काहीच नाही. तरी राजकीय सुडापोटी ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मागणी करणार उपमुख्यमंत्री? आता निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमचे नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या आमच्या पालकमंत्री आहेत, आमचे नेते आहेत. निश्चितपणे त्यांच्याकडे आणि पारदत्ता पवार यांच्याकडे मी या प्रभागातील विकासासाठी निधीची मागणी करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.